चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली आहे। बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सोमवारी यांच्यावर आरोपांचा निकाल दिला। माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील आरोपांचा निकाल देताना न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि म्हटले आहे की आम्ही मानवाधिकार संघटना आणि अन्य संस्थांच्या अनेक अहवालांचा विचार करत आहे, त्यामुळेच हा निकाल देण्यात येत आहे। आम्ही त्यांच्या क्रूर कृत्यांची सविस्तर माहिती घेतली आहे। आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने आंदोलक मारले गेले आहेत। शेख हसीना यांना बॉम्ब हल्ल्यांचे आदेश दिले होते। हसीना यांच्या विरोधात आमच्याकडे अनेक पुरावे आहेत असंही न्यायालयानं सुनावणीत म्हटलं आहे। त्यामुळे आता शेख हसीना यांच्यावर फाशीची शिक्षा कायम करण्यात आली आहे। पालकमंत्र्यांकडून काळविटांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त। बेळगावातील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात एकाच वेळी 31 काळविटांचा बळी गेला आहे। हा रोग एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याला पसरण्याची शक्यता आहे। हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी तसेच वन खात्याने गंभीर दखल घ्यावी अशी सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे। बेळगावच्या कुवेंपू नगर येथील त्यांच्या निवासस्थानी या संदर्भात बैठक त्यांनी घेतली। त्यावेळी प्राणी संग्रहालय विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगस्वामी यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता। या वेळेला येथे एकूण 31 काळवीट दगावल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती विचारली। काळविटांचा मृत्यू अत्यंत दुःखद असल्याचे सांगत या गूढ मृत्यूचे कारण शोधण्यासाठी काळविटांच्या तसेच इतर प्राण्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी सूचना त्यांनी केली। प्राथमिक अहवालानुसार संसर्ग पसरल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणासंबंधी आलेल्या आरोपांची अत्यंत गंभीर दखल घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले। शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली। शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खडेबाजार येथे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सदर पुण्यतिथी प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख हनुमंत मजूकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी मजूकर यांनी आपल्या समयोचित भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला तसेच सीमावासियांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते असे सांगितले। या प्रसंगी परशुराम गोंदकर, विनायक कुंडेकर, अमोल मजूकर, हनुमंत जुमनवर, अशोक देसाई, प्रशांत खन्नूकर, राजू तोरगल, मीनाक्षी पाटील, आरती राक्षे, दिनेश दिवेकर, रमेश पाटील, अभिजित शिंदे, गजानन चंदगडकर, आकाश कुंडेकर, शौकत मुल्ला आदी उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले। धन्यवाद।